तर मित्रांनो, आता आपण अशा ठिकाणी गाडी खाली करायला आलो होतो ना, तिथं काम कमी आणि गाडीची नुकसानच जास्त व्हायला लागली. सगळं तुम्हाला सांगितो, फक्त व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, विषय असा होता, सध्या आपली ट्रिप चालू आहे नांदेड ते लातूर. रात्री गाडी लोड व्हायला उशिरा झालता, त्याच्यामुळे आपण आज सकाळी पोहोचलो बरं का लातूर मध्ये. त्याच्यात पण असं कुठं झालता, ज्यांचा माल होता त्यांनी लोकेशन काय दिलेलं नव्हतं. आणि खरं सांगायला गेलं तर जिथं जायचं त्या कंपनीचं नाव बी नव्हतं माहित. तसं म्हणायला गेलं तर ट्रेनचं चांगलं आहे भाऊ, कुठं जायचं ते फक्त पटरी डिसाईड करते. मग काय मस्तपैकी गाडी एक साईडला लावली, तेवढ्यात लगेच आपल्याला हा भैया आणि त्यांचे फादर भेटले, जे की ते आपले व्हिडिओ कंटिन्यू बघतात. मग परत आपल्या गाडीत येऊन बसलो बर का. खरं सांगायला गेलं तर थोडं खुश बी झालतो बर का, कारण की एवढ्या लांब आपले व्हिडिओ येतात हे लय भारी वाटलं आपल्याला. लगेच देवाचं नाव घेतलं, गाडी सेल्फ मारलं, निघलो बर का. मग पहिले तर मग रेल्वेचं कमान पास केली. अरे इकडे गाडी बसती का, पण एवढं तरी बरं झालं वरती हाईट नव्हतं दिलं, नाही तर इथंच अटकावं लागलं असतं आपल्याला. चाल, यांचा काय रिलॅक्स करायचा टाइम संपला नाही वाटतं अजून. फायनली मग एक परच पोहोचलो बा आपण तिथं जिथं आपली गाडी अनलोडिंग होणार आहे. टेन्शन तर ह्या गोष्टीच होतं, पहिल्यांदाच असं झालं का आपल्याला आहे ना जिथं गाडी अनलोड करायची तिथलं लोकेशनच भेटलं नाही. मग काय मस्त पैकी हॉटेल मध्ये आलो, चला मला नाश्ता ते करून घेऊ. परत कसं एकदा खाल्लं म्हणजे ताण नाही राहत दिवसभर. कंपनीचं नाव हे असं होतं. तेवढ्यात मग आपल्या गाडीचा बी नंबर आला होता खाली व्हायला. लगेच काटा बिटा गेला, डायरेक्ट मध्ये आलो म्हणजे आपल्याला काय आराम नाही. आता ताळपत्रीन ते खोलायचं काम आहे आपल्याला. लगेच फटाफट ताळपत्रीन ते काढून लगेच मस्त पैकी एक मोठा श्वास घेतला आणि थोडं बसलो सावलेलं. तिकडे काय करमत नव्हतं, त्याच्यामुळे इकडे येऊन बघू म्हणलं कसं खाली करू राहिली गाडी. त्याच्यात पण असा विषय झाला, फोरक्लिपला काय जमत नव्हतं, त्याच्यामुळे यांना डायरेक्ट ट्रॅक्टरच आणलं. मग आता घोत तवा झाला, जेव्हा त्यानं उखललं आणि त्याला वरच जाईना, कारण की एका गाठ्याचं वजन तर जवळजवळ 1200-1300 क्विंटल होतं. मग बऱ्याच प्रयत्नानंतर काढलं तर त्याच्यात पण हे पलीकडच तुटून गेलं. त्याला मला तर असं धाक पडला, आपल्या गाडीचं काही तुटलं नाही म्हणजे बरं होईल. मग काय फायनली एक परची आपली गाडी लावली भाऊ. याला काय करावं भाऊ आता. मध्ये येऊन बघतो तर याच्यावर ड्रायव्हर नव्हता, कारण की दुपारचे 2 वाजले होते आणि जेवायची सुट्टी झाली. मग आता त्यांना भूक लागली होती म्हणल्यावर मग आपल्याला तर लागणारच ना. मग काय मस्तपैकी हॉटेलला आलो आणि एक ताट घेतलं मस्तपैकी जेवायला. वापस येऊन बघतो यांनी बी गाडी खाली करायला चालू केली ती भाऊ इकडे. अरे यार, तू का आता मध्ये घुसतो का अक्का. मग आपल्याला काय आराम नव्हता भाऊ, त्या मशीन थोडं उकलायचं आणि खाली असं लाकूड लावायचं काम पडायचं आपल्याला. चला फायनली एक परची झाली भाऊ गाडी खाली. चला मग काय आता निघू. आता लगेच काट्यावर आलो मस्तपैकी पोजन ते घेऊन टाकले आपली. चला मग काय निघू आता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.